नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शंकर आणि माता लक्ष्मीच्या कृपेचा महिना मानला जातो. या पवित्र महिन्यामध्ये श्रद्धेने आणि भक्तिभावाने वैभव लक्ष्मीचे व्रत केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख, समृद्धी, ऐश्वर्य तसेच धनधान्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. तुम्हाला देखील माहिती आहे. पण हे व्रत नेमके कोणत्या दिवशी करायचे, कोणते नियम पाळायचे, कोणता मंत्र म्हणायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैभव लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर मग माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या पवित्र व्रताची वैभव सुरुवात लक्ष्मीच्या करूया. व्रताला सुरुवात करा. तुमच्याकडे प्रत्येकाकडे पुस्तक असेल, माझ्याकडे सुद्धा पुस्तक आहे, ते तुम्हाला मी दाखवते बघा. अशा प्रकारचं वैभव माता लक्ष्मीचं पुस्तक आहे हे. अशा प्रकारे तुम्हाला पुस्तक तुमच्याकडे सुद्धा असेल. आता हे उलटं दिसत असेल तुम्हाला. वैभव लक्ष्मी माताचं पुस्तक आहे. सुख, शांती, वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय उद्भुत आणि चमत्कारिक प्राचीन व्रत हे आहे. त्यामुळे जर तुमची खरंच इच्छा आहे, आपल्या जीवनात काही अडचणी असतात, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसते कधी कधी, म्हणजे घरात लक्ष्मीला लक्ष्मी म्हणजे पैसाला पैसा टिकत नाही, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात वास करत नाही, काहीतरी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट व्हायब्रेशन, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये असतात. त्यामुळे प्रत्येकाचं माइंड म्हणजे प्रत्येकाचे माइंड वेगवेगळ्या पद्धतीने चालत असतं. घरात प्रत्येकाचीच मतं एकमेत होत नाहीत. सगळ्यांचे विचार वेगळे असतात. म्हणजे एकमत कोणाचं होत नाही आहे. त्यावेळेस वैभव लक्ष्मी मातेला शरण जावा तुम्ही. आवर्जून वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करा. तुम्हाला मी प्रात्यक्षिक करूनच दाखवणार आहे. कशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या अगोदर थोडक्यात तुम्हाला नियमावली काय आहे ते तुम्हाला समजावून सांगते. बघा, व्रत सुरू करण्या अगोदर काही विधी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. सगळं काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला आता दिसतंय की नाही? एकच मिनिट. सगळं आहे, विधी आहेत बघा. अनेकांना हे व्रत तात्काळ फलदायी आहे. फळ मिळाले नाही तर 3 महिन्यानंतर पुन्हा हे व्रत करत राहायचं. पण बघा, जर तुम्ही मनापासून शुद्ध अंतःकरणाने पूर्णतः जे तुम्ही सेवा करताय, मग व्रत असो, सेवा असो, त्या सेवेवरती, त्या व्रतावरती पूर्ण विश्वास तुम्हाला ठेवायला हवा अगोदर. मगच तुम्हाला त्याचे फळ निश्चित म्हणजे निश्चित मिळणार. आता विधी, आता यंत्र समोर घेऊन यंत्राला नमन करायचं आहे. लक्ष्मी मातेच्या 8 रूपांच्या फोटोंना नमन करायचं आहे. ते सर्व तुम्हाला मी पूजा मांडणी करताना सगळं काही सांगणार आहे. नंतर लक्ष्मी स्तवन आहे, तो श्लोक बोलायचा आहे लक्ष्मी पूजनाच्या वेळेस. ते सुद्धा तुम्हाला मी मांडणी करता सगळं काही सांगणार आहे. आत्ता सध्या आपण फक्त नियमावली काय आहे ती सर्व तुम्हाला मी नियमावली थोडक्यात, या पुस्तकामध्ये सगळं आहे बरं का. तुम्हाला हे पुस्तक कोणत्याही पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे मिळेल, किंवा बुक स्टोअर्स असतात तिथे सुद्धा मिळून जाईल. या पुस्तकात सगळं आहे. ते याच्यातलंच तुम्हाला मी थोडक्यात वाचून सांगते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, वैभव लक्ष्मी व्रत संबंधीचे सर्व नियम आहेत. सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याची उत्तम फळ मिळते. घरात सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिकाने हे व्रत करू शकते. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला हे व्रत करता येणार नाही. जर तुम्हाला शक्य नाही तर तुमच्या मुलीकडून करून घ्या, किंवा आपल्या घरात आपली जाऊ असेल त्यांच्याकडून करून घ्या, तरी सुद्धा चालतं. सौभाग्यवती स्त्री नसेल तर, नाहीतर कोणीही हे व्रत करू शकतं. स्त्रीऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर अतिशय उत्तम आहे. त्याचे फळ त्वरित मिळते. स्त्रीपेक्षा पुरुषाने जर हे व्रत केलं तर अतिशय फळ त्वरित मिळते. त्याचे अतिशय शीघ्रदायी असे फळ त्याला मिळत असते. हे व्रत श्रद्धेने व पवित्र भावनेने करायचे. मनात नसेल किंवा कंटाळून अजिबात हे व्रत करायचं नाही. तुमच्या मनात आलं आहे किंवा कोणी तर सांगितलं आहे, मला असा असा अनुभव आला आहे, तू हे व्रत कर म्हणून मी करते, पण मनात माझ्या भाव नाही आहे, मनात माझ्या श्रद्धा नाही आहे, काहीच नाही आहे, करायचं म्हणून मी कंटाळा करून करते, असं अजिबात नाही करायचं. जेव्हा तुमच्या मनाला वाटेल, आतून तुम्हाला आवाज येईल की नाही बाबा, मला हे व्रत करायचं आहे माझ्या घरासाठी, माझ्या जी काही आर्थिक परिस्थिती आहे, जे काही सगळं चक्र घरातले बदलत चालले आहेत, सगळं घरातलं वातावरण जरा निगेटिव्ह होतं आहे, वाईट व्हायब्रेशन माझ्या घरात जाणवते मला, पण मला हे व्रत मनापासून विश्वास ठेवून हे व्रत करायचं. व्रत करण्याकरता 11 किंवा 21 शुक्रवार नक्की करायचे आहेत. ज्या प्रकारे स्वामी महाराजांचे आपण 11 गुरुवार करतो, त्याच प्रकारे 11 शुक्रवार करायचे. 11 किंवा 21 शुक्रवार असे तुम्हाला लक्ष्मीचं व्रत या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक हे व्रत करायचं आहे. ठरवलेले शुक्रवार पुरे झाले की विधीप्रमाणे शास्त्रोक्त रीतीने समारंभपूर्वक त्याचे उद्यापन सुद्धा करायचे आहे. म्हणजे जेवढ्या व्रताचा संकल्प आपण घेतला आहे, जेवढ्या शुक्रवारचा, तेवढे शुक्रवार कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याचं उद्यापन सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित करायचं आहे. हा विधी अगदी सोपा आहे, पण विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जर व्रत केले नाही तर त्याचे किंचितही फळ मिळत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे विधी आहेत, शास्त्रोक्त पद्धती आहेत, पूर्ण विश्वास ठेवून जर हे तुम्ही व्रत केले तर त्याचे फळ मिळेल. जर नाही केलं तर त्याचं फळ मिळणार नाही. एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा त्याचा संकल्प सोडून पुन्हा सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढे वेळा हवा आहे तेवढं तुम्ही हे व्रत करू शकता.
लक्ष्मी मातेचे अनेक रूपे आहेत. तसेच लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिशय प्रिय आहे. आता बघा, प्रत्येकाच्याच घरी श्रीयंत्र असेल असं नाही, पण कोणाकोणाच्या घरी असेल. आता मलाही अजून मोठंवालं श्रीयंत्र घ्यायचं झालं नाही, मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे आहे ते छोटंसं आहे, म्हणजे जे छोटं मिळतं ना ते वाला आहे माझ्याकडे. तुम्हाला दिसतंय का बघा, हे छोटंसं आहे, असं हे वाला श्रीयंत्र आहे माझ्याकडे. मी हेच पूजेमध्ये वापरते व यानेच सगळे काय असेल ते पूजा करत असते मी. त्यामुळे श्रीयंत्राला अतिशय महत्त्व आहे. तुमच्याकडे नसेल तर पुस्तकात सुद्धा श्रीयंत्र दिलेलं आहे बरं का. इथे मागे सुद्धा दिलेलं आहे बघा, पानावरती, मागच्या पानावरती सुद्धा आहे. श्रीयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही घ्यायचंच आहे. बघा, त्यातील धनलक्ष्मी स्वरूप हे वैभव लक्ष्मीचं आहे. व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला तुम्हाला वंदन करायचं आहे, नमन करायचं आहे व श्रीयंत्रालाही वंदन करायचं आहे, तरच त्याचे फळ मिळते. म्हणजे ज्या वैभव लक्ष्मी आहेत, ज्या अष्टलक्ष्मी आहेत, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये फोटो दिलेले आहेत. अशा प्रकारे फोटो दिलेले आहेत, प्रत्येक पानावरती आहेत. स्टार्टिंगला त्या सर्वांची नावं घ्यायची आहेत, त्यांना नमन करायचं आहे व नंतर मग श्रीयंत्राला सुद्धा नमन करायचं आहे. जर त्यांचे फळ मिळते, इतकीही आपण तसदी घेतली नाही तर लक्ष्मी देवी, इतकी आपण तसदी घेतली नाही तर लक्ष्मी देवी आपल्याकरता कशी तसदी घेईल तुम्हीच सांगा. तिची कृपा आपल्यावर होणार कशी? त्यामुळे आवर्जून नमन करायचं आहे. व्रताच्या दिवसाच्या काळापासून जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता अखंड नामस्मरण तुम्हाला करत राहायचं आहे. एखाद्या शुक्रवारी बाहेर जावं लागलं किंवा प्रवास करावा लागला किंवा पिरियड्स आले, सुतक आलं, तर त्या शुक्रवारी उपवास करायचा, पण मांडणी करायची नाही. व जो तुम्ही 11 किंवा 21 दिवसांच्या शुक्रवारचा संकल्प घेतला आहे त्यामध्ये सुद्धा हा शुक्रवार पकडायचा नाही. पिरियड्स आले तरी सुद्धा ते 4 दिवस स्किप करायचे आहेत. नंतर तो जर शुक्रवारी अडचण आली तर तुम्हाला तो शुक्रवार पकडायचा नाही, पण उपवास मात्र करायचा आहे. बघा, घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवली तरी सुद्धा चालते. तेही नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता बाकीचं मी तुम्हाला पूजा मांडून दाखवते. आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल, स्टार्टिंगला सांगते, कारण नियमावली वगैरे सगळं वाचून दाखवायचं म्हणलं की थोडा वेळ होतो. तरी मी अर्धीच नियमावली वाचून दाखवली. आता राहिलेली मी पूजा मांडणी करत तुम्हाला काय असेल ते सगळं सांगते. चला तर मग आता पूजा मांडणी करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे इथे लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. आता मी लाल कपडा अंथरून घेतला आहे. बघा, तुम्ही पिवळ्या कलरचा कपडा अंथरला तरी सुद्धा चालेल, पांढरा असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही लालच अंथरा, कारण माता लक्ष्मीला लाल रंग तसाही अतिशय प्रिय आहे. मी अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. बघा, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तिथे मी अक्षता ठेवल्या नव्हत्या, तुम्हाला मी दाखवते. इथे अक्षता थोड्याशा ठेवायच्या, हळदी कुंकू थोडंसं व्हायचं आणि नंतर इथे दिवा ठेवून द्या. कोणतीही पूजा करण्या अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व 1 फूल अर्पण करायचं आहे दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्या. नंतर माझ्याकडे इथे माता लक्ष्मी व कुबेर भगवान एक सोबतच फोटो आहे, तोच ठेवला आहे. व त्याच्या बाजूला माझ्याकडे अष्टलक्ष्मी आहे, अष्टलक्ष्मी मातेचा फोटो आहे, तुम्ही बघू शकता. असा माझ्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो आहे, तो मी ठेवला आहे. याच्यात सगळ्या अष्टलक्ष्मी आहेत व मध्ये श्रीयंत्रसुद्धा आहे. त्यामुळे आणि या फोटोमध्ये सुद्धा श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, दोन्ही यंत्र आहेत. बघा, अशा प्रकारे अष्टलक्ष्मी माता आहे, ती सुद्धा मी इथे ठेवली आहे, ठेवून घेतली आहे. नंतर बघा, आपल्याला इथे सेंटरला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी थोडेसे तांदूळ इथे घेते. अशा प्रकारे व्यवस्थित तांदूळ ठेवायचे. त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकून घ्यायचे आहेत व नंतर आपला पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. आता हा तांब्या घेतलेला आहे, मी कलश मांडलेला आहे माझा, त्याच्यामुळे मी हा तांब्या घेतलेला आहे. याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे व स्वस्तिका बाजूला आवर्जून तुम्ही 2 रेषा द्यायला अजिबात चुकू नका. स्वस्तिक काढून हा तांब्या मी इथे म्हणजे कलश व्यवस्थित ठेवून दिला आहे. कलश ठेवल्यानंतर कलशामध्ये तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे. 1 रुपया सुपारी सुद्धा टाकायची आहे याच्यात व 1 फूल टाकायचं आहे. 1 फूल टाकून द्या. नंतर तुम्हाला कलशावरती वाटी ठेवायची आहे. कलशावरती तुम्हाला वाटी ठेवून द्यायची आहे. वाटीमध्ये अशा प्रकारे तांदूळ भरून घ्यायचे आहेत व ती वाटी कलशावरती तुम्हाला ठेवायची आहे अशा प्रकारे. व या वाटीमध्ये तुम्हाला एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू या वाटीमध्ये ठेवायची आहे. सोन्याचीही नाही आहे, चांदीचीही नाही आहे, तर तुम्ही आवर्जून तुमच्याकडे 1 रुपयाचं नाणं जरी याच्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालतं. आता माझ्याकडे मी चांदीची वस्तू घेतलेली आहे. अशा प्रकारे चांदीची वस्तू मी याच्यामध्ये ठेवते व चांदीची वस्तू ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 फूल टाकायचं आहे. आता तुम्हाला मी ते आवर्जून सांगेन, 1 फूल ठेवायचं आहे, पण ते फूल
लाल रंगाचं असावं. माझ्याकडे आता उपलब्ध नाही आहे लाल रंग, म्हणून मी झेंडूचं फूल ठेवलं आहे. आवर्जून तुम्ही माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं जास्वंद किंवा गुलाबाची फुलं या दिवशी ठेवायला अजिबात विसरायचं नाही आहे. आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला मी छोटीशी पूजा मांडणी करून दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे. नंतर बघा, या तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे कलशाच्या उजव्या बाजूला, कलशाची उजवी बाजू म्हणजे तुमची डावी बाजू आहे, तुमच्या डाव्या हाताला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. श्रीयंत्र आवर्जून हवं आहे. तुमच्याकडे नसेल तर लक्ष्मीच्या जे वैभव लक्ष्मीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे. आता माझ्याकडे हे आहे, मगाशी तुम्हाला मी दाखवलंच आहे. मी सुद्धा लवकर घेण्याचा प्रयत्न करते. त्याला टच होऊन टेकेल असं तुम्हाला ठेवायचं आहे. श्रीयंत्राला हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व त्याच्यावरती बघा, माता लक्ष्मीला कमळाची फुलं अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुमच्याकडे कमळाची फुलं तुम्हाला अवेलेबल झाली तर ठीक, पण आपण जर कमळगट्ट्याची माळ जर श्रीयंत्रावरती ठेवली तर आपल्याला 108 कमळाची फुलं वाहिल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे आवर्जून कमळगट्ट्याची माळ याच्यावरती ठेवायला अजिबात विसरायचं नाही. कमळगट्ट्याच्या माळेला सुद्धा तुम्ही आवर्जून हळदी कुंकू लावायचं आहे व 1 फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 1 फूल अर्पण करायचं आहे. नंतर कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला, कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला घंटेची स्थापना करायची आहे. घंटासुद्धा याच्यामध्ये पुजायची आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून अगोदर थोडेसे तांदूळ ठेवा व नंतर तिथे थोडेसे हळदी कुंकू टाका व नंतर तुम्हाला घंटा ठेवून द्यायची आहे. इथे घंटेला नंतर तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे व तुम्हाला घंटेला सुद्धा 1 फूल अर्पण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही पूजा मांडणी करायची आहे. नंतर बरोबर आता हे श्रीयंत्र ठेवले तुम्ही तुमच्या डाव्या हाताला म्हणजे कलशाच्या उजव्या साईडला, तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी इथे तांदूळ ठेवायचं. तुमच्याकडे जर गणपती बाप्पा असतील तर गणपती बाप्पा ठेवा, तसं प्रत्येकाच्या घरी असतातच, पण तुम्ही सुपारी जरी पुजली तरी सुद्धा चालते. आता मी इथे गणपती बाप्पा घेतले, गणपती बाप्पांना इथे विराजमान करत आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची व त्यांना सुद्धा 1 फूल अर्पण करायचं आहे. आता गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला अजून एक खाऊचं पान घ्यायचं आहे, नागवेलीचं पान घ्यायचं आहे. नागवेलीच्या पानावरती तुम्हाला आवर्जून थोडेसे तांदूळ अक्षता टाकायचे आहेत. नंतर हळदी कुंकू व्हायचं आहे व 1 रुपयाचं नाणं व 1 सुपारी तुम्हाला आवर्जून पुजायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. एवढी साधी सोपी पूजा आहे, नारळाची वगैरे काहीच गरज नाही. एवढीच पूजा तुम्हाला मांडायची आहे. आता तुम्ही शंखसुद्धा ठेवू शकता. शंख ठेवायचा असेल तर या साईडला इथे कलशाच्या उजव्या साईडला तुम्हाला शंखाची पूजा करायची. माझ्याकडे शंख नाही आहे त्याच्यामुळे मी शंख ठेवला नाही. शंख ठेवायचा असेल तर या साईडला ठेवायचं आहे. तसेच तुम्ही काही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता. आता माझ्याकडे सध्या केळी आहेत की मी केळी इथे ठेवते. अशा प्रकारे साधी सोपी सिंपल पूजा करायची आहे व वैभव लक्ष्मीची जी कथा आहे ती कथा तुम्हाला पठण करायची आहे. आता तुम्हाला मी सांगते कशा प्रकारे बघा, वैभव लक्ष्मीची कथा वाचण्या अगोदर पहिल्या पानावरच धनलक्ष्मी माता आहे. पहिल्यांदा इथे काय लिहिले, हे धनलक्ष्मी माता, जसे तू शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि आम्हा सर्वांचे कल्याण कर. आता ही धनलक्ष्मी माता झाली, तुला नमन असो म्हणून हिला मातेला नमन करायचं आहे. नंतर पुढे गेल्यानंतर बघा बाकीच्या ज्या लक्ष्मी आहेत, आता गजलक्ष्मी माता, ते सगळं तेच दिलेलं आहे. हे गजलक्ष्मी माता, जसे तू शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर. हे सर्व तुम्हाला पठण करायचे आहे. गजलक्ष्मी माता, अधिलक्ष्मी माता, असा प्रत्येक लक्ष्मी मातेला तुम्हाला वंदन करायचं आहे. वीरलक्ष्मी माता, नंतर बघा इथे श्रीयंत्र दिलेले आहे या पानावरती. नंतर धान्य लक्ष्मी माता, नंतर आहे संतान लक्ष्मी माता. अशा प्रकारे या सगळ्या मातांना नमन करायचं आहे. श्रीयंत्राला नमन करायचं आहे. श्रीयंत्राला नमन करून झाल्यानंतर तुम्हाला आपली जी काही कथा आहे वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा इथून सुरुवात करायची आहे. इथून सुरुवात केली की बघा 3 ते 4 पानं आहेत, ती संपली की हे चालू होतं वैभव लक्ष्मी मातेचे चमत्कार. म्हणजे कोणाला काय अनुभव आले ते सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे तुम्ही पठण केलं तरी चालेल, पण याची काही गरज नाही आहे. तुम्ही कथा पठण करायची आहे. असं वाचायचं असेल तर तुम्ही असं बसून वाचू शकता, पण इथंपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे पूर्ण कथा. इकडचे वाचलं नाही तरी सुद्धा चालेल. हे सगळं पठण केल्यानंतर तुम्हाला विधीपूर्वक गणपती बाप्पाची आरती करायची आहे. नंतर माता लक्ष्मीची जी महालक्ष्मीची आरती आहे, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपेस्तु स्थूल सूक्ष्मी, हे सुद्धा बोलायचं आहे. बघा पूजेला बसण्या अगोदर तुम्हाला मी सांगते, नियमावलीच्या अगोदर तुम्हाला इथे लक्ष्मी स्तवन दिलेलं आहे, ते सुद्धा आवर्जून बोलायचं आहे. या रक्ता मुंजा वासिनी विलासिनी चुंडाक्षु तेजस्विनी, या रक्ता रुधिरांबरा हरिसखी, या श्री मनोल्लादिनी, या रत्नाकर मंथान प्रगटिता विष्णुप्रिया केहिनी,
सामू पातू मनोरमा भगवती लक्ष्मीच्च पद्मावती. म्हणजे काय आहे? जिचा लाल कमळात वास असतो, जी शुभदायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपन्न पूर्ण लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे, जी स्वतः विष्णूंची प्रिय पत्नी आहे, जी कमळात बसलेली आहे. सुंदर भगवती, हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर. अशा प्रकारे ही कथा बोलायची आहे. नंतर धूप दीप अगरबत्ती सर्व काहीही ते दाखवायचं आहे व तुमची ही पूजा अशा प्रकारे व्यवस्थित करायची आहे. बघा, अशा प्रकारे साधी सोपी, अतिशय सोपी लक्ष्मी व्रताची ही कथा आहे, वैभव लक्ष्मी व्रताची कथा आहे. अशा प्रकारे तुम्ही वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करा, सर्वांनी करा. ज्यांची इच्छा आहे त्यांनी करा, पण मनापासून करा. कारण जर मनापासून तुम्ही नाही केलं तर तुम्हाला याचं फळ कदाचित मिळणार नाही. त्यामुळे जर फळ मिळायचं असेल आणि शुक्रवारी आवर्जून, ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी दिवसभर व्रताहार उपवास करायचा आहे. उपवास तुम्हाला जमत असेल तर करा. बघा, जमत असेल म्हणजे करायचाच आहे, उपवास तुम्हाला करायचाच आहे. पण बघा, एखाद्याचं शरीराला झेपत नाही किंवा तुम्हाला जमत नाही निरंकार करायला, त्यावेळेस तुम्ही फलाहार घ्या. फलाहार करून जरी केला तरी सुद्धा चालतं, किंवा उपवासाला जे पदार्थ लागतात ते सर्व खाऊन जरी तुम्ही उपवास केला तरी सुद्धा चालतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही पूजा करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे छोटीशी साधी सोपी पूजा मांडणी आहे. तुम्ही मागे फोटोला हार वगैरे सुद्धा घालू शकता. फक्त पूजा मांडणी तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे. बघा, ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. थोडा व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा, पण सगळी काही माहिती व्यवस्थित सांगणं सुद्धा गरजेचं होतं. जर बघा तुम्हाला उपवास करायचा आहे तर उपवास तुम्हाला सकाळी दिवसभर फलाहार केला तर संध्याकाळी तुम्हाला जे जेवण तुम्ही करणार आहात ते सात्विक भोजन घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यात आंबट काही वापरायचं नाही, टोमॅटो वगैरे, आंबट दही वगैरे असं काही वापरायचं नाही. आंबट पदार्थ वैभव लक्ष्मी मातेच्या व्रतात चालत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही नैवेद्य कराल, ज्या नैवेद्याने म्हणजे जे जेवण घरात बनवणार आहात ते सात्विक जेवण बनवा. म्हणजे त्याच्यात आंबट काही वस्तू त्याच्यामध्ये पडणार नाहीत, लिंबू वगैरे, याची फक्त दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. नाहीतर बाकीचे व्रताचे नियम म्हणजे फक्त तुम्हाला एवढंच पाळायचं आहे, दुसरं काही नाही. एवढंच तुम्ही साधं सोपं व्रत आहे, तुम्ही आवर्जून करा. श्रावण महिन्यात जर केलं तरी सुद्धा चालतं, मार्गशीर्ष महिना जरी या महिन्यात केलं तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून याचं फळ मिळणार. तसेच बघा, उद्यापनाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला उद्यापन करायचं आहे अशा वेळेस तुम्ही काय करायचं? उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला व्रत पुरे झाल्यावर तुमचे जे काही 11 किंवा 21 शुक्रवारांचा तुम्ही संकल्प घेतला होता, पहिल्या दिवशी संकल्प आवर्जून सोडायचा आहे. तुम्ही कशा करता हे व्रत करताय किंवा हे व्रत तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहे, 11 किंवा 21 शुक्रवार, अशा प्रकारे संकल्प घ्यायचा आहे. तुमच्या त्या 11 किंवा 21 शुक्रवार कंप्लीट झाल्यानंतर उद्यापन करायचं आहे. ज्या दिवशी लाटचा शुक्रवार येईल त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी उद्यापन करायचं आहे. व्रत पुरे झाल्यावर 7 भगिनींना किंवा 11, 21, 51, 101 साहित्य समागमाची वैभव लक्ष्मीची व्रताची पुस्तके तुम्हाला आणायची आहेत. अशा प्रकारे वैभव लक्ष्मीच्या व्रताची पुस्तकं तुम्हाला आणायची आहेत, पोथी आणायची आहेत. व पोथी आणल्यानंतर तुम्हाला बघा, माता लक्ष्मीला प्रिय असं लाल रंगाचं फूल आहे व एक पोथी, एक फळ असा नैवेद्य द्यायचा आहे. तुम्ही कुमारिका बोलवा, आवर्जून तुम्ही सवासिनींना बोलवण्याचा प्रयत्न करा. नाही भेटला तर कुमारिका जरी जेवू घातल्या तरी सुद्धा चालतील. जेवण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जेवण करा नैवेद्याला, किंवा नाही तर तुम्ही जरी प्रसाद नैवेद्य म्हणून दिला तरी सुद्धा चालतो. बघा, भेट पुस्तके तुम्हाला भेट द्यायचं आहे. जितक्या अधिक पुस्तकांची भेट तुम्ही द्याल तितक्या अधिक लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी माता व्रताचा अधिक प्रचार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आवर्जून हे करायचं आहे. बघा, तुम्हाला जसं सांगितलं, सुवासिनीला किंवा सुवासिनी नाही भेटल्या तर तुम्ही आवर्जून कुमारिका जरी घातल्या तरी सुद्धा चालतील, काही हरकत नाही आहे. कोणत्याही महिन्यातील कधीही तुम्ही उपवास करू शकता. आवर्जून या महिन्यात सुरुवात करा. तसेच तुम्ही पूजा मांडणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. असं नाही की संध्याकाळीच करावी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जॉबला जाता, वर्किंग आहात तर तुम्ही आवर्जून सकाळी मांडणी करा व संध्याकाळी पूजा वाचली तरी सुद्धा, कथा वाचली तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे ही छोटीशी माहिती सांगितली आहे तुम्हाला. झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.